नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, वातावरणात अचानक बदल झाला आहे आणि आज 16 एप्रिल. आज 16 एप्रिलला कसल्याच प्रकारचे ढगाळ वातावरण नाही. परंतु 17 एप्रिलपासून म्हणजे शुक्रवारपासून वातावरणात खूप बदल झाला आहे. कारण की शेतकरी मित्र, एकदम ढगाळ अशी वातावरण तयार झालं आहे आणि हे ढगाळ वातावरण जवळपास सातारा, कोल्हापूर, तसेच बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, तसेच इकडं पाहिलं असता कळमा, परांडा, कुर्डुवाडी, कर्जत, जामखेड या भागामध्ये एकदम खूप ढगाळ असे वातावरण राहणार आहे. तसेच इकडं पाहिलं असता कळंब या भागामध्ये देखील खूप ढगाळ असे वातावरण राहणार आहे. धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग, सोलापूर या भागामध्ये, अक्कलकोट या भागामध्ये देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. लातूर, औसा आणि हे वातावरण जवळजवळ शेतकरी मित्रांनो सध्या तरी 20 तारखेपर्यंत सध्या तरी 20 तारखेपर्यंत एकदम वातावरण ढगाळ राहणार आहे आणि 18 तारखेपासून काही जिल्ह्यात 18 तारखेला पावसाची शक्यता आहे. पण 18 तारखेला हा पाऊस सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पडणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये संभाजीनगर असेल, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बीड, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, लातूर या भागामध्ये 18 तारखेला ढगाळ वातावरण राहून स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. परंतु शेतकरी मित्रांनो, खास करून सांगायचे म्हणजे 19 तारखेला बऱ्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता दाखवली आहे. 19 तारखेला जवळपास हा पाऊस सोलापूरच्या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस दाखवला आहे. तसेच निपाणीला जोरदार पाऊस दाखवला आहे. हा पाऊस वादळी वाऱ्यासह निपाणीमध्ये एकदम जोरदार पाऊस राहील. तसेच सावंतवाडी, कणकवली या भागामध्ये देखील सर्वसाधारण ती जोरदार पावसाची शक्यता आहे 19 एप्रिलला रविवारी. तसेच पाटणा, रत्नागिरी या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. तसेच इकडं पाहायला असता बारामती, इंदापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच पंढरपूरला देखील ढगाळ वातावरण राहणार आहे. जतला सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विजापूरला देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. तसेच इकडं पाहिलं असता सोलापूरच्या काही भागामध्ये नॉर्मल पावसाची शिरकाव होण्याची शक्यता आहे. तसेच नळदुर्गला हा पाऊस सर्वसाधारण पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच धाराशिव, कळंब, तुळजापूर या भागामध्ये देखील हा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. धाराशिव तसेच मासला, कळंब या भागामध्ये 19 एप्रिलला 4च्या टायमाला पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस बीड, बोरखडी, जामखेड, केज, वडवणी या भागामध्ये खूप ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच गेवराई, माजलगाव, परतूर, अंबड या भागामध्ये खूप असे पैठण या ढगाळ वातावरण राहणार आहे. एकदम 65% ते 70%. त्यामध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी देखील होऊ शकतो 19 एप्रिलला. आणि तसे पाहायला असता शेतकरी मित्रांनो, परत 20 एप्रिलला पाहिला असता 20 एप्रिलला निलंगा, नळदुर्ग, उमरगा या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस शक्यता आहे. तसेच इतर जिल्ह्यामध्ये वातावरण एकदम खूप ढगाळ राहणार आहे आणि सोलापूरला देखील काही पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगरच्या काही भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर असेल, खेड, पुणे या भागामध्ये 20 एप्रिलला सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी गारा देखील पडू शकतात. हा पाऊस 20 एप्रिलला जवळजवळ भोर, सातारा, पुणे या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. एकदम 5 ते 6 मिली एकदम वावणी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच खेडला देखील हा पाऊस परत 4-5च्या टायमाला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच इकडं पाहिलं असता अहिल्यानगरच्या काही भागामध्ये, तसेच अकोले, नाशिकचा काही भाग, तसेच मनमाड, चाळीसगाव या भागामध्ये देखील चाळीसगावला देखील सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि धुळे असेल, तसेच संभाजीनगर असेल, जाफराबाद, बुलढाणा या भागामध्ये एकदम वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच पुसदला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच अकोला, अमरावती या भागामध्ये देखील वातावरण 20 तारखेला ढगाळ राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तसेच 21 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. 21 तारखेला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे आणि बीड, गेवराई, तसेच पाथर्डी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस 1 ते 1.5 मिलीच्या आसपास राहणार आहे. तसेच खेड, अहिल्यानगर, कडाष्टी, अहिल्यानगर या भागामध्ये देखील 21 एप्रिलला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच कर्जत असेल,
श्रीगोंदा, बारामती या भागामध्ये देखील हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच परांडा, कळंब, करमाळा या भागामध्ये देखील हा पाऊस पडू शकतो. तसेच इकडं पाहिला औसा या ठिकाणी देखील पाऊस आहे आणि इतर जिल्ह्यात स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र सध्या तरी आपण हा 21 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज सांगितला आहे आणि तिथून पुढे देखील वातावरण ढगाळच राहणार आहे आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये परत पावसाची शक्यता राहण्याची देखील दाट शक्यता आहे. 22 एप्रिलला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे आणि सोलापूर, सातारा, सांगली या भागामध्ये काही ठराविक भागात पावसाची शक्यता आहे. तसेच 23 एप्रिल देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. स्थानिक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. सोलापूरला देखील 24 तारखेला ढगाळ वातावरण राहील. 24-25ला देखील पूर्ण मराठवाडा तसेच विदर्भ, नागपूर तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई या पूर्ण भागामध्ये 25 एप्रिलला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि जवळजवळ तसे पाहायला असता शेतकरी मित्र एप्रिल महिना हा पूर्ण वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि काही ना काही ठिकाणी हा पूर्ण एप्रिल महिन्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यात स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि हा पाऊस सरासरी पाहिला असता 18 एप्रिलपासून सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण ते काही ठिकाणी जोरदार पावसाची हा कंटिन्यू पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि जवळजवळ हे वातावरण 31 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच अंशी 50 ते 60% ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्यामुळे स्थानिक स्वरूपाचा पाऊस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो. तरी शेतकरी मित्र अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.